नमस्कार मित्रांनो, डिस्कस करूया घटक 10वा YCMU हिस्ट्री 220 कोड. घटक 10वा आहे प्रांतिक स्वायत्तता ते वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन. प्रास्ताविका बघूया सरळ. प्रांतिक स्वायत्तता हे 1935च्या भारत सरकारविषयक कायद्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. प्रांतिक स्वायत्ततेचा प्रयोग सुरू होताच प्रांताचा कारभार लोकनियुक्त मंत्रिमंडळांच्या हाती सुपूर्द करण्यात आला. मात्र दुसऱ्या महायुद्धाचे भारतातील राजकीय घडामोडींवर तात्काळ परिणाम झाले. राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी सत्तात्याग केला. त्यानंतर राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. 1934 ते 1941 या कालावधीत भारतीय राष्ट्रीय आंदोलनात झालेल्या घडामोडींचा आपल्याला इथे आढावा घ्यायचा आहे. प्रस्तुत घटकात प्रांतिक स्वायत्ततेची संकल्पना, प्रांतिक स्वायत्ततेचा प्रयोग, दुसऱ्या महायुद्धाचे प्रारंभीच्या काळात भारतातील राष्ट्रीय चळवळीवर झालेले परिणाम व वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन इत्यादी बाबींची चर्चा केली आहे. तर विषय व विचारमध्ये प्रांतिक स्वायत्तता. 1935 साली भारत सरकारविषयक एक कायदा संमत करण्यात आला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. प्रांतिक स्वायत्तता हे त्या कायद्याचे ठळक वैशिष्ट्य होते. प्रांतिक स्वायत्ततेच्या संकल्पनेप्रमाणे प्रांतातील पूर्वीची द्विदल राज्यपद्धती नष्ट करण्यात येऊन प्रांतांना त्यांच्या अखत्यारीतील सर्व खात्यांचा कारभार चालवण्याचे स्वातंत्र्य मिळाले. प्रांतिक कारभारातील खात्यांत असणारा राखीव व सोपीव असा भेद नाहीसा करून सर्व खात्यांचा कारभार लोकनियुक्त मंत्रिमंडळाच्या हाती सोपवण्यात आला. मंत्रिमंडळे कायदेमंडळांना जबाबदार राहतील असे ठरवण्यात आले. प्रांताच्या गव्हर्नरला आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी खास अधिकार देण्यात आले. या खास संरक्षक तरतुदीखेरीज इतर बाबतीत प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. त्यानुसार भारतमंत्री आणि व्हायसरॉय यांचे प्रांतिक कारभारावरील नियंत्रण नष्ट करण्यात आले. प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका 1937च्या प्रारंभी घेण्यात येणार होत्या. राष्ट्रीय सभेने सुरुवातीला 1935च्या कायद्याचा धिक्कार केला होता. त्यामुळे प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका लढवायच्या की नाही असा प्रश्न राष्ट्रीय सभेत चर्चीला गेला. त्यावेळी राष्ट्रीय सभेची सूत्रे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हातात होती. राजकीय सत्ता काबीज करून राष्ट्रीय सभा प्रबळ करावी असा विचार सरदार पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात बळावत होता. परिणामतः राष्ट्रीय सभेने या निवडणुका लढवायचा तर या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रीय सभेने शर्थीचे प्रयत्न केले. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी देशाच्या विविध भागांचे दौरे केले आणि जनतेत विलक्षण उत्साह निर्माण झाला. या निवडणुकीत राष्ट्रीय सभेला मुंबई, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार, ओडिशा व मध्य प्रदेश या 6 प्रांतात निर्विवाद बहुमत मिळाले. बंगाल, आसाम व वायव्य सरहद प्रांत यात राष्ट्रीय सभा हा सर्वात मोठा पक्ष बनला. सिंध व पंजाब प्रांतात राष्ट्रीय सभेचा जोरदार पराभव झाला. राष्ट्रीय सभेने संपूर्ण देशात असलेल्या 836 जागांपैकी 716 जागा जिंकल्या. निवडणुकीतील नेत्रदीपक विजयामुळे फक्त राष्ट्रीय सभाच भारतातील लोकमताचे प्रतिनिधित्व करते हा तिचा दावा सिद्ध झाला. तर बघूया राष्ट्रीय सभेची मंत्रिमंडळे. 1937 सालच्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रीय सभेस प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय सभेने सत्ता ग्रहण करावी की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. प्रांतातील लोकनियुक्त मंत्रिमंडळाच्या कारभारात गव्हर्नरकडून ढवळाढवळ केली जाणार नाही असे सरकारकडून राष्ट्रीय सभेला आश्वासनच पाहिजे होते. परंतु व्हायसरॉयने तसे आश्वासन देण्याचे नाकारले. परिणामतः राष्ट्रीय सभेने प्रांतात मंत्रिमंडळे बनवली नाहीत. गव्हर्नरांनी अल्पसंख्य पक्षांची सरकारे स्थापन करून प्रांताचा कारभार चालवण्याचा प्रयत्न केला. 1 एप्रिल 1937 पासून 1935च्या कायद्यानुसार प्रांतात कारभार सुरू झाला. तथापि अल्पावधीतच अल्पसंख्य मंत्रिमंडळाचा कारभार नीट चालत नसल्याने ब्रिटिश सरकारला जाणवले. तर अल्पसंख्य मंत्रिमंडळाचा कारभार नीट चालत नसल्याचे ब्रिटिश सरकारला जाणवले.
27 जून 1937 रोजी व्हाईसरॉयने असे आश्वासन दिले की गव्हर्नरच्या हातातील विशेष संरक्षक तरतुदींसंबंधीचे अधिकार दैनंदिन राज्यकारभारात वापरले जाणार नाहीत, तर विशेष प्रसंगी क्वचित वापरले जातील. जबाबदार शासन पद्धतीच्या तत्त्वानुसार मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला गव्हर्नरला आवडो न आवडो मान्य करावा लागेल. त्यानंतर राष्ट्रसभेने देशातील 11 प्रांतांपैकी बंगाल, पंजाब व सिंध प्रांतांखेरीजच्या 8 प्रांतात मंत्रिमंडळे बनवली. मात्र त्यांपैकी आसाम व वायव्य व सरहद प्रांत येथे राष्ट्रसभेने संयुक्त मंत्रिमंडळे बनवली होती. उत्तर प्रदेशात राष्ट्रसभेला निरपवाद बहुमत मिळाले. असता मंत्रिमंडळ बनवण्यासाठी मुस्लिम लीगने मदतीची तयारी दर्शवली, परंतु जवाहरलाल नेहरूंनी मुस्लिम लीगच्या जातीयवादी राजकारणाशी तडजोड करण्याचे नाकारले. त्यांची ही भूमिका राष्ट्रसभेच्या विचारसरणीशी सुसंगत अशीच होती. तथापि उत्तर प्रदेशात राष्ट्रसभेने मुस्लिम लीगला मंत्रिमंडळात घेण्यास नकार दिल्यामुळे राष्ट्रसभेचे नेतृत्व आणि मुस्लिम लीगचे नेतृत्व यांच्यातील दुरावा वाढत गेला. मंत्रिमंडळाचे कार्य. 8 प्रांतातील राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळांनी अल्प काळात उल्लेखनीय कामगिरी करून विधायक कार्य करण्याची आपली पात्रता सिद्ध केली. सर्व राजबंद्यांची मुक्तता ही या मंत्रिमंडळांनी केलेली पहिली कृती होय. अंदमानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या अनेक क्रांतिकारकांची या मंत्रिमंडळाने सुटका केली. मुंबई प्रांतात राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळाने सविनय कायदेभंग चळवळीत जप्त केलेल्या जमिनी व मालमत्ता पूर्वीच्या मालकांना परत केल्या. आणीबाणीचे अधिकार रद्द केले. बेकायदा संघटनांवरील बंदी उठवली. वृत्तपत्रांकडून घेतलेल्या अनामत रकमा परत केल्या. मद्रास प्रांताने दारूबंदी अंमलात आणली. राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळाने प्राथमिक शिक्षण, दारूबंदी आणि दलित समाजाबाबतच्या सुधारणा या 3 प्रमुख सामाजिक सुधारणा केल्या. त्यांनी पोलिसांचे अधिकार मर्यादित केले आणि नागरी स्वातंत्र्यास उत्तेजन देऊन ते व्यापक बनवले. प्राथमिक शिक्षण, आरोग्य, दारूबंदी, कुळकायदे, शेतकऱ्यांचे कर्ज निवारण, ग्रामीण उद्योगधंद्यांचा विकास, अस्पृश्य व मागासलेल्या जातींचा विकास इत्यादी सामाजिक आर्थिक प्रश्नांवर राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळाने पुरोगामी भूमिका घेऊन काही कायदे केले. मंत्रिमंडळांच्या या कामगिरीमुळे ब्रिटिश सत्तेचे आपल्या देशातील दिवस आता भरत आले आहेत, अशी भावना भारतीयांच्या मनात तयार झाली. तर पुढचा मुद्दा, दुसरे महायुद्ध. जर्मनीने पोलंडवर आक्रमण करताच तेथील लोकशाहीच्या रक्षणासाठी इंग्लंडने 3 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. त्याच दिवशी भारतातील तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी या देशातील कोणत्याही नेत्याची किंवा 11 प्रांतात राज्यकारभार करणाऱ्या मंत्रिमंडळांची संमती न घेताच भारताने जर्मनीविरुद्ध युद्धात उडी घेतल्याची घोषणा केली. दुसऱ्या महायुद्धात भारत सुरुवातीपासूनच अकारण गुंतला. भारताने युद्धात उडी घेतल्याबद्दलच्या सरकारच्या घोषणेमुळे देशात तीव्र असंतोष निर्माण झाला. लोकांच्या संमतीशिवाय भारताला महायुद्धात खेचण्याचा इंग्लंडला अधिकार नाही, अशी पंडित जवाहरलाल नेहरू व राष्ट्रसभेच्या अन्य नेत्यांची भूमिका होती. जर्मनीत उदयाला आलेला नाझीवाद लोकशाही मारक आहे, म्हणून लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्या राष्ट्रांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी इंग्लंड आणि मित्र राष्ट्रांना युद्धात मदत करावी, असा पुकारा ब्रिटिश मुत्सद्दी करत होते. पण ब्रिटिशांनीच प्रथम आपले युद्धहेतू जाहीर करावेत, अशी मागणी राष्ट्रसभेने एका पत्रकाद्वारे केली. राष्ट्रसभेच्या महासमितीचे AICC तर राष्ट्रीय सभेच्या महासमितीचे खास अधिवेशन 9 ऑक्टोबर 1939 रोजी वर्धा येथे घेण्यात आले. त्यात ब्रिटिश सरकारने युद्धाचे हेतू व युद्धोत्तर शांततेचे स्वरूप जाहीर करताना भारत हे संपूर्ण स्वतंत्र राष्ट्र असल्याचे घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली. ब्रिटिश सरकार व राष्ट्रसभा यांच्यात निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी 17 ऑक्टोबर 1939 रोजी ब्रिटिश सरकारच्या भारतविषयक धोरणाचे स्पष्टीकरण करणारे एक पत्रक काढले.
सतत बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीमुळे युद्धहेतू व युद्धोत्तर शांततेचे स्वरूप स्पष्ट करणे आज अशक्य आहे. आमच्या भौतिक फायद्यांसाठी आम्ही युद्धात आमच्या भौतिक फायद्यांसाठी आम्ही युद्धात पडलो नाही, तर प्रत्येक पिढीला युद्ध अटळ ठरू नये यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची उभारणी चांगली करण्यासाठी आम्ही हे युद्ध लढत आहोत, असे त्या पत्रकात म्हटले होते. मात्र व्हाईसरॉयच्या या स्पष्टीकरणाने राष्ट्रीय सभेच्या नेत्यांचे समाधान झाले नाही. ब्रिटिश सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय सभेने 8ही प्रांतातील मंत्रिमंडळांना पदत्याग करण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार देशातील 8 प्रांतातील राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने 15 नोव्हेंबर 1939 पूर्वी राजीनामे दिले. राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळांनी निष्ठापूर्वक सभात्याग केल्यामुळे भावी स्वातंत्र्य लढ्यास अनुकूल वातावरण तयार झाले. राष्ट्रीय सभेतील जहाल गटांनी व तरुण कार्यकर्त्यांनी मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याचे हार्दिक स्वागत केले. राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याचा मुस्लिम लीगला आनंद वाटला. राष्ट्रीय सभेच्या जुलमातून मुसलमान अल्पसंख्याकांची सुटका झाली म्हणून लीगने 22 डिसेंबर 1941 रोजी मुक्तीदिन साजरा केला. पुढचा मुद्दा वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन. दुसऱ्या महायुद्धाचा भडका. भारताने महायुद्धात भाग घेतल्याची व्हाईसरॉयची घोषणा, प्रांतातील राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळांची राजीनामे, युद्ध प्रयत्नांना राष्ट्रीय सभेचा असहकार, राष्ट्रीय सभा लीग संघर्ष अशा वातावरणात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1940च्या मार्चमध्ये दामोदर नदीच्या काठी रामगढ येथे भरले. रामगढ हे बिहारमध्ये आहे. तर रामगढ येथे भरले. मौलाना अबुल कलाम आझाद अध्यक्षस्थानी होते. या अधिवेशनातील एका ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने आपले भावी धोरण स्पष्ट केले. महायुद्ध हे ब्रिटिश साम्राज्य टिकवण्यासाठी आहे, म्हणून ब्रिटिश सरकारच्या युद्ध प्रयत्नांशी असहकार चालू राहील. संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय भारतीय जनतेचे कशानेही समाधान होणार नाही. मंत्रिमंडळांचा राजीनामा हा लढ्यातील एक भाग आहे. योग्य वेळ येताच महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्यात येईल, अशा आशयाचा तो ठराव होता. 1940च्या मे पर्यंत युरोपात हिटलरने बरीच मुसंडी मारली. त्याने अनेक देश पादाक्रांत केले. त्यामुळे महायुद्धात इंग्लंडची स्थिती बिकट झाली. युरोपातील युद्ध परिस्थितीमुळे युद्ध प्रयत्नांसाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे आवश्यक बनले. त्यामुळे राष्ट्रीय सभेच्या मागणीकडे सरकारला दुर्लक्ष करून चालणार नव्हते. भारताच्या व्हाईसरॉयने 8 ऑगस्ट 1940 रोजी ब्रिटिश सरकारच्या वतीने एक घोषणा केली. ऑगस्ट 1940ची घोषणा या नावाने ती प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय सभेची त्वरित स्वातंत्र्य देण्याची मागणी मान्य न झाल्याने राष्ट्रीय सभेने ऑगस्ट घोषणा फेटाळून लावली. 15 सप्टेंबर 1940 रोजी मुंबई येथे राष्ट्रीय सभेच्या महासमितीचे अधिवेशन घेण्यात आले आणि त्यात वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या लढ्याचे सर्वाधिकार महात्मा गांधींच्याकडे देण्यात आले. ब्रिटिश सरकार महायुद्धात गुंतले असताना सामुदायिक सत्याग्रह करणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यासाठी मान्य होईपर्यंत मर्यादित प्रमाणात वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ करावी, असे गांधीजींचे मत होते. त्यांनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या मोहिमेचा आरंभ करण्यासाठी आदर्श सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. आचार्य भावे हे थोर ज्ञानोपासक होते. त्यांची वृत्ती साधुतुल्य होती. वर्ध्याजवळ सेवाग्राम येथे त्यांनी विधायक कार्यक्रमाला स्वतःला वाहून घेतले होते. आचार्य विनोबा भावे यांनी 17 ऑक्टोबर 1940 रोजी पवनार येथे युद्धविरोधी भाषण करून सत्याग्रह केला. त्यांना 3 महिन्यांची शिक्षा झाली. पंडित जवाहरलाल नेहरू हे दुसरे सत्याग्रही होते. त्यांना मात्र 4 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
1941 साल अखेरपर्यंत वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम चालू होती. या कालावधीत सुमारे 25,000 सत्याग्रही तुरुंगात गेले. नंतर ही चळवळ बंद करण्यात आली. ब्रिटिश सरकारनेही बंदिवान सत्याग्रहींना सोडून देण्यास सुरुवात केली. वैयक्तिक सत्याग्रहाद्वारे महात्मा गांधींनी भारतात युद्धविरोधी आणि ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधी भूमिका लोकांच्या मनात तयार केली. तर धन्यवाद मित्रांनो. ऑडिओ आवडला असेल तर या ऑडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल.